संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न आणि उत्तर स्वरूपात. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर होय. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आताचा अहिल्यानगर होय. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर होय. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. याची उंची 1646 मीटर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना या नदीला म्हणतात. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा नंदुरबार या जिल्ह्यातील होय. सालेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सालेर शिखर नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाला काय म्हणतात? महाराष्ट्रातील पठारी प्रदेशाला दख्खनचे पठार असे म्हणतात. दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? दख्खनचे पठार बेसाल्ट या खडकापासून बनलेले आहे. विदर्भातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? विदर्भातील नद्या प्रामुख्याने दक्षिण वाहिनी आणि पूर्व वाहिनी आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहते. तसेच नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी होय. तिची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर तर भारतातील लांबी 1465 किलोमीटर होय. दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? दक्षिण भारताची गंगा गोदावरी या नदीला म्हणतात. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तापी नदी कोणत्या दिशेला वाहते? तापी नदी पश्चिम दिशेला वाहते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी तापी नदी होय. भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर पुणे येथे आहे. पंढरपूर येथे भीमा नदीला काय म्हणतात? पंढरपूर येथे भीमा नदीला चंद्रभागा असे म्हणतात. वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर होय. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे, कोल्हापूर या जिल्ह्यात.
चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण वारणा नदीवर आहे. तोतलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोतलाडोह धरण नागपूर या जिल्ह्यात आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण प्रवरा नदीवर आहे. भंडारदरा धरणाला विल्सन डॅम असेही म्हणतात. पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पानशेत धरण पुणे या जिल्ह्यात आहे. गंगापूर हे मातीचे धरण कोठे आहे? गंगापूर हे मातीचे धरण नाशिक या जिल्ह्यात आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण भीमा नदीवर आहे. पेंच प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोणती मृदा आढळते? महाराष्ट्रात सर्वाधिक रॅगूर म्हणजेच काळी मृदा आढळते. कापसासाठी कोणती मृदा सर्वात योग्य आहे? कापसासाठी काळी मृदा सर्वात योग्य आहे. जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? जांभी मृदा प्रामुख्याने कोकणात, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात मान्सून पाऊस कोणत्या वाऱ्यापासून मिळतो? महाराष्ट्रात मान्सून पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पडतो. महाराष्ट्रातील अतिपर्जन्याचा विभाग कोणता? महाराष्ट्रातील अतिपर्जन्याचा विभाग कोकण होय. धुळे व जळगाव जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? धुळे व जळगाव जिल्ह्यात गाळाची मृदा तापी खोऱ्यामध्ये आढळते. पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण काय होते? पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होत जाते. नारळाच्या बागा महाराष्ट्रात कोठे आढळतात? नारळाच्या बागा महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर आढळतात. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र साधारण किती टक्के आहे? महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र साधारणतः 20% इतके आहे. भारतातील पहिली समुद्र उद्यान कोठे आहे? भारतातील पहिले समुद्र उद्यान मालवण सिंधुदुर्ग इथे आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. रेडे घाटी गव्हासाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते? गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य राधानगरी. राधानगरी अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य सांगली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल जारूल तामन होय. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी मोठी खार होय. शेकरूखार प्रामुख्याने कोठे आढळते? शेकरूखार प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्यात आढळते. लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात कोठे आढळतात? लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आढळतात. मॅग्नीजचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? मॅग्नीजचे सर्वाधिक साठे भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यात आहेत. बॉक्साईटचा उपयोग कोणत्या धातूच्या निर्मितीसाठी होतो? बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम या धातूच्या निर्मितीसाठी होतो. बॉक्साईटचे साठे कोठे आढळतात? बॉक्साईटचे साठे कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतात. दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? दगडी कोळशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण बल्लारपूर चंद्रपूर या जिल्ह्यातील होय. कोकण रेल्वेची लांबी महाराष्ट्रात किती आहे? कोकण रेल्वेची लांबी महाराष्ट्रात 382 किलोमीटर इतकी आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तारापूर अणुऊर्जा केंद्र पालघर या जिल्ह्यात आहे. जवाहरलाल नेहरू बंदर नावाशेवा कोठे आहे? जवाहरलाल नेहरू बंदर रायगड नवी मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुना साखर कारखाना कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील सर्वात जुना साखर कारखाना प्रवरानगर लोणी अहमदनगर या जिल्ह्यात आहे. बॉम्बे हाय हे कशासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हाय खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. दख्खनची राणी कोणत्या शहराला म्हणतात? दख्खनची राणी पुणे या शहराला म्हणतात. संत्र्याचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? संत्र्याचे शहर म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते.
भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? भारताचे प्रवेशद्वार मुंबई येथे आहे. लेण्याचे शहर कोणाला म्हणतात? लेण्याचे शहर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला म्हणतात. कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता? कुस्तीगीरांचा जिल्हा कोल्हापूर होय. केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? केळीच्या उत्पादनासाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात. गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध शहर कोणते? गुळाच्या बाजारपेठेसाठी कोल्हापूर हे शहर प्रसिद्ध आहे. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध ठिकाण रत्नागिरी देवगड होय. पांढरे सोने कापूस पिकवणारा जिल्हा कोणता? पांढरे सोने कापूस पिकवणारा जिल्हा यवतमाळ होय. अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा आणि वेरूळ लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. भारतातील पहिले पर्यटन राज्य कोणते? भारतातील पहिले पर्यटन राज्य महाराष्ट्र होय. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्मित झालेले आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर नाशिक या जिल्ह्यातील. अष्टविनायक स्थानापैकी सर्वाधिक स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? अष्टविनायक स्थानापैकी सर्वाधिक स्थाने पुणे या जिल्ह्यात आहेत. तेथे 5 स्थाने आहेत. 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी मंदिर कुठे आहे? 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी हे होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट केडशी घाट कोणत्या मार्गावर आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध घाट केडशी घाट मुंबई गोवा या मार्गावर आहे. पुणे मुंबई दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे मुंबई दरम्यान बोर घाट, त्यालाच खंडाळा घाट असेही म्हणतात. कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर होय. महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदुरबार होय. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 किती आहे? महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 2011 929 इतके आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या घनता किती आहे? महाराष्ट्रातील लोकसंख्या घनता 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद. सह्याद्रीच्या उपरांगापैकी सर्वात उत्तरेकडील रांग कोणती? सह्याद्रीच्या उपरांगापैकी सर्वात उत्तरेकडील रांग सातमाळा अजिंठा रांग होय. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड डोंगर गडचिरोली या जिल्ह्यात आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा होय. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? कमी आहे. पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर इतका आहे, तर दक्षिण उत्तर विस्तार 720 किलोमीटर इतका आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर इतकी आहे. तापी आणि पांझरा नदीचा संगम कोठे होतो? तापी आणि पांझरा नदीचा संगम मुडावत नंदुरबार या ठिकाणी होतो. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम चपराळा गडचिरोली या ठिकाणी होतो. मुळा आणि मुठा या नद्याचा संगम कोणत्या शहरात होतो? मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम पुणे या शहरात होतो. गोदावरी आणि प्राणहिता या नद्याचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता या नद्याचा संगम सिरोंचा गडचिरोली येथे होतो. कृष्णा आणि वेण्णा नद्याचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहुली सातारा या ठिकाणी होतो. कोकणातील नद्यांची लांबी साधारणतः कशी असते? कोकणातील नद्या साधारणतः आखूड आणि कमी लांबीच्या असतात. उत्तर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात लांब नदी वैतरणा होय. दक्षिण कोकणातील महत्त्वाची नदी कोणती? दक्षिण कोकणातील महत्त्वाची नदी तेरेखोल होय.
महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणतात? महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्याला संतांची भूमी असे म्हणतात. शंभू महादेव डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात? शंभू महादेव डोंगररांगा कृष्णा आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी करतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या नद्यांची खोरी वेगळी करतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी करतात. सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या नद्यांना विभागतात? सातमाळा अजिंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी या नद्यांना विभागतात. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरकेसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आढळतात. चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ पठार नंदुरबार या जिल्ह्यात आहे. गाविलगड टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहेत? गाविलगड टेकड्या महाराष्ट्राच्या अमरावती या भागात आहेत. गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? गरमसूर डोंगर नागपूर या जिल्ह्यात आहे. हनुमंते घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळ या दोन शहरांना जोडतो. नाणेघाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? नाणेघाट जुन्नर आणि कल्याण या दोन ठिकाणांना जोडतो. महाराष्ट्रात लोहखनिजाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोठे आढळते? महाराष्ट्रात लोहखनिज सर्वात शुद्ध स्वरूप रेडी सिंधुदुर्ग येथे आढळतात. क्रोमाइटचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? क्रोमाइटचे साठे प्रामुख्याने रत्नागिरी आणि भंडारा या जिल्ह्यात आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाला काय म्हणतात? कोयना जलविद्युत प्रकल्पाला अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे म्हणतात. पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले चाळकेवाडी ठिकाण कोठे आहे? पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले चाळकेवाडी ठिकाण सातारा येथे आहे. औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा कोणत्या जिल्ह्यात आहे? औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा नागपूर या जिल्ह्यात आहे. चौला औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? चौला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे कल्याण या ठिकाणी आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे आहे. फेरोमॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? फेरोमॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना तुमसर भंडारा या ठिकाणी आहे. देशातील पहिले खाजगी बंदर कोणते? देशातील पहिले खाजगी बंदर दिघी रायगड होय. मिहान प्रकल्प कोठे आहे? मिहान प्रकल्प नागपूर येथे आहे. महाराष्ट्रातील कोणता भाग पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग हा पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये अहमदनगर, पुणे, सातारा यांचा पूर्व भाग. महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडतो त्याला परतीचा पाऊस असे म्हणतात. कोकणात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकणात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. विदर्भात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? विदर्भात तांबडी आणि पिवळसर मृदा आढळते. नर्मदा खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? नर्मदा खोऱ्यात गाळाची मृदा आढळते. तापमानाची सर्वाधिक दैनिक कक्षा कोणत्या भागात आढळते? तापमानाची सर्वाधिक दैनिक कक्षा पूर्व विदर्भात आढळते. जमीन सुपीक करण्यासाठी कोणत्या खडकाचा भुगा वापरतात? जमीन सुपीक करण्यासाठी चुनखडक आणि जिप्सम या खडकाचा भुगा वापरतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारचे हवामान असते? सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर थंड आणि दमट हवामान असते. महाराष्ट्र पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमानात काय होते? महाराष्ट्राच्या पठारावर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना तापमान वाढते. काळ्या मृदेला रेगूर का म्हणतात? कारण ती टिटॅनिफरस मॅग्नेटमुळे काळी दिसते म्हणून तिला रेगूर मृदा असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वाधिक वने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक वने गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. सागवानासाठी प्रसिद्ध असलेले वने कोठे आहेत? सागवानासाठी प्रसिद्ध असलेले वने अहेरी, गडचिरोली या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य राधानगरी, कोल्हापूर येथील होय. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. फणसाड अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? फणसाड अभयारण्य हरियाल साठी प्रसिद्ध आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे? माळढोक पक्षी अभयारण्य नानद, सोलापूर येथे आहे. अनेर धरण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण अभयारण्य धुळे या जिल्ह्यात आहे.
पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचे नाव दिले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान ताडोबा होय. कास पठार जागतिक वारसा स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार सातारा जिल्ह्यात आहे. नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत. कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे येतात. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक किती जिल्हे येतात? छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 8 जिल्हे येतात. सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? सर्वात कमी जिल्हे कोकण आणि पुणे या दोन्हीमध्ये जास्त आहेत, मात्र अमरावती 5 आहेत. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील 36वा जिल्हा पालघर होय. पालघर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत? महाराष्ट्रात 30 महानगरपालिका आहेत. 30वी महानगरपालिका जालना होय, तर 29वी इचलकरंजी होय. विदर्भातील जिल्ह्याची संख्या किती आहे? विदर्भातील जिल्ह्याची संख्या 11 होय. मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत? मराठवाड्यात एकूण 8 जिल्हे आहेत. देशातील पहिले डिजिटल जिल्हा न्यायालय कोठे आहे? देशातील पहिले डिजिटल जिल्हा न्यायालय पुणे येथे आहे. दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? दक्षिण काशी म्हणून पैठणी शहर ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रावीण्य देणारे विद्येचे माहेरघर कोणते? महाराष्ट्रातील प्रावीण्य देणारे विद्येचे माहेरघर पुणे होय. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड येथे आहे. शिखर शिंगणापूर हे देवाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शिखर शिंगणापूर हे देवाचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे. सह्याद्रीच्या रांगेत वसलेला प्रतापगड किल्ला कोठे आहे? सह्याद्रीच्या रांगेत वसलेला प्रतापगड हा जिल्हा महाबळेश्वरजवळ आहे. जंजिरा हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा हा जलदुर्ग रायगड जिल्ह्यात आहे. विजापूरचे प्रवेशद्वार कोणत्या किल्ल्याला म्हणतात? विजापूरचे प्रवेशद्वार नळदुर्ग या किल्ल्याला म्हणतात. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? अजिंठा लेणी वाघूर या नदीच्या काठी आहे. कन्हेरी लेणी कोठे आहे? कन्हेरी लेणी मुंबई बोरिवली येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा ठाणे विभाजनापूर्वी, तर सध्या पुणे हा आहे. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग होय. महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात शहरी लोकसंख्येचे प्रमाण साधारणतः 45.2% इतके आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली होय. येथे 74 प्रति चौरस किलोमीटर इतकी घनता आहे. 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोठे आहे? 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर गडचिरोली येथे आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा मुंबई शहर होय. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात जास्त लिंग गुणोत्तर रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. 1122 इतके आहे. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग होय. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून नंदुरबार या जिल्ह्याला ओळखतात. भिल हे जमात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? भिल ही जमात प्रामुख्याने खानदेशमध्ये आढळते. धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा सांगली होय. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? ज्वारीचे कोठार सोलापूर या जिल्ह्याला म्हणतात. मिठागरांचा जिल्हा कोणता? मिठागराचा जिल्हा रायगड होय. शिक्षणाचे माहेरघर कोणते? शिक्षणाचे माहेरघर पुणे हे शहर होय. शिखांचे पवित्र स्थान असलेले शहर कोणते? शिखांचे पवित्र स्थान असलेले शहर नांदेड होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे कलादान कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे कलादान जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे आहे. तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला भाग कोणता? तंबाखूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला कोल्हापूर सांगली पट्टा होय. राज्यातील पहिले मधाचे गाव कोणते?
राज्यातील पहिले मधाचे गाव मांगर सातारा जिल्ह्यातील होय. राज्यातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? राज्यातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार सातारा जिल्ह्यातील होय. सह्याद्रीची सर्वात मोठी डोंगररांग कोणती? सह्याद्रीची सर्वात मोठी डोंगररांग शंभू महादेव डोंगररांग होय. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या राज्याची लागून आहे. गोव्याला लागून असलेली महाराष्ट्रात एकमेव जिल्हा कोणता? गोव्याला लागून असलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग हा होय. नंदुरबार जिल्ह्याला कोणत्या दोन राज्याच्या सीमा लागून आहेत? नंदुरबार या जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा लागून आहेत. गोंदिया जिल्ह्याला कोणत्या दोन राज्याच्या सीमा लागून आहेत? गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. तेलंगणा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तेलंगणा या राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग छत्रपती संभाजीनगर होय. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी किती आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम रुंदी 800 किलोमीटर इतकी आहे. मंगळवेढा हे शहर कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? मंगळवेढा हे शहर ज्वारी पिकासाठी प्रसिद्ध आहे. मायणी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मायणी पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यात आहे. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतावर होतो. हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? हिंगोली शहर कयाधू नदीकाठी वसलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख नदी पैनगंगा होय. तापी नदी महाराष्ट्रात एकूण किती वेळा प्रवेश करते? तापी नदी महाराष्ट्रात एकूण 2 वेळा प्रवेश करते. कुकडी नदीवर कोणते महत्त्वाचे धरण आहे? कुकडी नदीवर येडगाव धरण पुणे येथे आहे. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उल्हास नदीचा उगम लोणावळ्याजवळील राजामाची डोंगरावर होतो. नार पार या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात? नार पार या नद्या नाशिक या जिल्ह्यातून वाहतात. पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा नदी तापी नदीची उपनदी आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती? भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 451 किलोमीटर होय. सीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सीना ही भीमा नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? बुलढाणा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागात येतो. यवतमाळ जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? यवतमाळ जिल्ह्याला तेलंगणा या राज्याची सीमा लागून आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? हिंगोली जिल्ह्याची निर्मिती परभणी या जिल्ह्यातून 1 मे 1999 रोजी झाली. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? वाशिम जिल्ह्याची निर्मिती अकोला या जिल्ह्यातून झाली. गोदावरी नदी हिंगोली जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? गोदावरी नदी हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहते. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात आहे. विदर्भाचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? विदर्भाचे प्रवेशद्वार बुलढाणा या जिल्ह्याला म्हटले जाते. चंद्रपूर जिल्ह्याचे जुने नाव काय होते? चंद्रपूर जिल्ह्याचे जुने नाव चांदा हे होते. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी झाली. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या कापसाला व्हाईट गोल्ड म्हणतात? महाराष्ट्रातील लांब धाग्याच्या कापसाला व्हाईट गोल्ड असे म्हणतात. हापूस आंब्याची सर्वाधिक निर्यात कोणत्या जिल्ह्यातून होते? हापूस आंब्याची सर्वाधिक निर्यात रत्नागिरी या जिल्ह्यातून होते. मोसंबीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? मोसंबीच्या उत्पादनासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सुपारीचे संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात सुपारीचे संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड येथे आहे. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे आहे. गवत संशोधन केंद्र कोठे आहे? गवत संशोधन केंद्र पालघर येथे आहे.
हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण सांगली, वायगाव, वर्धा हे होय. द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे? द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे येथे आहे. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते? महाराष्ट्रातील काळी मृदा रेगूर मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील नदी कोणती? खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील नदी तापी आणि नर्मदा होय. विदर्भात कोणत्या प्रकारचे दगडी कोळसा जास्त आढळतो? विदर्भामध्ये बिटुमिनस या प्रकारचा दगडी कोळसा जास्त आढळतो. महाराष्ट्रातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर या ठिकाणी आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता किती आहे? कोयना जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता 1960 मेगावॉट इतकी आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे, मुंबई या ठिकाणी आहे. डोलामाईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? डोलामाईटचे साठे प्रामुख्याने यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतात. कायनाईटचे साठे कोठे आढळतात? कायनाईटचे साठे प्रामुख्याने भंडारा, देहगाव येथे आढळतात. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात नियोजित आहे. पवन ऊर्जेत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पवन ऊर्जेत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प कोठे आहे? महाराष्ट्रातील सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प साक्री, धुळे या ठिकाणी आहे. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र कोठे आहे? नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र उरण, रायगड येथे आहे. महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातून जाणारा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH6 हजिरा ते कोलकाता हा होय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कोणाचे नाव दिले आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेला यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले आहे. कोयना रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाते? कोयना रेल्वे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातून जाते. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट, मुंबई येथे आहे. महाराष्ट्रातील पहिले विमानतळ कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले विमानतळ जहू, मुंबई येथे आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदनगर, आत्ताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. मुंबई नागपूर दरम्यान कोणता महामार्ग बांधला आहे? मुंबई नागपूर दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधला आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? कळसुबाई शिखर सह्याद्री हरिश्चंद्रगड या पर्वतरांगेत आहे. सातपुडा पर्वतातील तोरळमाळ हे थंड हवेचे ठिकाण किती उंच आहे? सातपुडा पर्वतातील तोरळमाळ हे थंड हवेचे ठिकाण 1150 मीटर इतके आहे. चोरला घाट कोणत्या शहरांना जोडतो? चोरला घाट बेळगाव आणि पणजी या शहरांना जोडतो. फोंडा घाट कोणत्या शहरात मार्गावर आहे? फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी या महामार्गावर आहे. आंबोली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? आंबोली घाट बेळगाव, सावंतवाडी या 2 शहरांना जोडतो. थळघाट कसारा घाट कोणत्या मार्गावर आहे? थळघाट कसारा घाट मुंबई नाशिक या महामार्गावर आहे. ताम्हिणी घाट कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? ताम्हिणी घाट पुणे आणि रायगड या जिल्ह्यांना जोडतो. सप्तशृंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? सप्तशृंगी शिखर नाशिक या जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर हे पठार कोणत्या प्रकारचे आहे? महाबळेश्वर हे पठार ज्वालामुखीजन्य बेसाल्ट पठार आहे. अजिंठा डोंगराची दिशा कोणती? अजिंठा डोंगराची दिशा पूर्व पश्चिम होय. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात किती आहेत? महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात 3 आहेत. घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ. शेगाव गजानन महाराज मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? शेगाव बुलढाणा या जिल्ह्यात आहे. कौंडाण्यपूर हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? कौंडाण्यपूर हे ऐतिहासिक स्थळ अमरावती या जिल्ह्यात आहे.
रामटेक हे धार्मिक स्थळ कोठे आहे? रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूर येथे आहे. महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून नांदेड या शहराला ओळखले जाते. चाकणचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? चाकणचा किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. लोहगड आणि विसापूर हे किल्ले कोठे आहेत? लोहगड आणि विसापूर हे किल्ले लोणावळा पुणे येथे आहेत. सिद्धिविनायक मंदिर मुंबई कोणत्या प्रकारचे आहे? सिद्धिविनायक मंदिर मुंबई सार्वजनिक ट्रस्टचे आहे. माहुली किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? माहुली किल्ला ठाणे या जिल्ह्यात आहे. भामरागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड डोंगररांगा गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य सातारा या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. टिपेश्वर अभयारण्य कोठे आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ येथे आहे. नव्याने घोषित झालेले कान्हारगाव अभयारण्य कोठे आहे? नव्याने घोषित झालेले कान्हारगाव अभयारण्य चंद्रपूर येथे आहे. महाराष्ट्रातील एकमेव कांदळवन उद्यान कोठे आहे? महाराष्ट्रातील एकमेव कांदळवन उद्यान नवी मुंबई ऐरोली येथे आहे. माळशेज घाट कशासाठी प्रसिद्ध आहे? माळशेज घाट फ्लेमिंगो रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नळदुर्ग येथील धबधब्याला काय म्हणतात? नळदुर्ग येथील धबधब्याला नरमादी धबधबा असे म्हणतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात पसरलेला आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पसरलेला आहे. ढाकणा कोलकाज अभयारण्य कुठे आहे? ढाकणा कोलकाज अभयारण्य मेळघाट अमरावती या ठिकाणी आहे. पांढऱ्या रंगाचा वाघ महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळतो? पांढऱ्या रंगाचा वाघ महाराष्ट्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे पाहायला मिळतो. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील दुसरा मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील दुसरा मोठा जिल्हा पुणे होय. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची तटबंदी असलेला किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची तटबंदी असलेला किल्ला नळदुर्ग किल्ला होय. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. विदर्भातील नंदनवन कशाला म्हणतात? विदर्भातील नंदनवन चिखलदऱ्याला म्हणतात. मराठवाड्याची राजधानी कोणती? मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर होय. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग होय. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा हा डोंगर आहे. भारतातील पहिले कार्बनमुक्त जिल्हा म्हणून कोणाची निवड झाली होती? माजुली आसाम, पण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग पर्यावरणपूरक जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिली महापालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महापालिका मुंबई होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महापालिका क्षेत्रफळाने कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाने पुणे महानगरपालिका होय. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे कापेश्वर येथे होय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कशा पाण्यासाठी प्रसिद्ध आहे? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या जमातीचे लोक सर्वाधिक आढळतात? यवतमाळ जिल्ह्यात कोलाम या जमातीचे लोक सर्वाधिक आढळतात. भारतातील पहिले जलसंधारण मंत्रालय स्थापन करणारे राज्य कोणते? भारतातील पहिले जलसंधारण मंत्रालय स्थापन करणारे राज्य महाराष्ट्र होय. दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग व्यापलेला आहे. सह्याद्री पर्वत दक्षिण उत्तर किती लांब आहे? सह्याद्री पर्वत दक्षिण उत्तर लांबी 440 किलोमीटर इतकी आहे. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला कोणता मानला जातो? महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला अजिंक्यतारा सातारा जिल्ह्यातील मानला जातो. महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता? महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेट सिल्वर पॉम्फ्रेट होय. महाराष्ट्रातील फुलपाखराचे नंदनवन कोणते? महाराष्ट्रातील फुलपाखराचे नंदनवन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प होय. गोदावरी आणि कादवा या नद्यांचा संगम कुठे होतो? गोदावरी आणि कादवा या नद्यांचा संगम नादूर मधमेश्वर नाशिक येथे होतो.
तापी आणि गिरणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि गिरणा या नद्यांचा संगम मुडावत नंदुरबार या ठिकाणी होतो. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते पक्षी अभयारण्य ओळखले जाते? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नादूर मधमेश्वर हे अभयारण्य ओळखले जाते. विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती? विदर्भातील सर्वात मोठी नदी वैनगंगा नदी होय. पूर्णा नदी ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? पूर्णा नदी ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. भीमा नदीचे खोरे कोणत्या दोन डोंगर रांगाच्या दरम्यान आहे? भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगाच्या दरम्यान आहे. पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांनी मिळून बनलेली आहे? पंचगंगा नदी कुंभी, कासरी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्यांनी मिळून बनलेली आहे. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी दमणगंगा नदी होय. प्रवरा नदीवर कोणते प्रसिद्ध धबधबा आहे? प्रवरा नदीवर रंधा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यात आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती? दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नदी कृष्णा नदी होय. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 ते 1200 मीटर इतकी आहे. हरिश्चंद्रगड शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरिश्चंद्रगड शिखर अहमदनगर या जिल्ह्यात आहे. तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणा किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे. तोरणमाळ पठारावर कोणते महत्त्वाचे सरोवर आहे? तोरणमाळ पठारावर यशवंत सरोवर हे महत्त्वाचे सरोवर आहे. तापी खोरे आणि गोदावरी खोरे यांना कोणत्या डोंगर रांगेने वेगळे केले आहे? तापी खोरे आणि गोदावरी खोरे यांना सातमाळा अजिंठा या डोंगर रांगेने वेगळे केले आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात उंच शिखर कोणते? अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर वैराट शिखर होय. दख्खनच्या पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे? दख्खनच्या पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. सह्याद्रीच्या उपरांगा विदर्भाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या उपरांगांना विदर्भात सातपुडा रांगा म्हणतात. गाविलगड किल्ला कोणत्या डोंगर रांगेत आहे? गाविलगड किल्ला सातपुडा या डोंगर रांगेत आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वने सर्वाधिक आढळतात? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय निमपानझडी वने सर्वाधिक आढळतात. चंदन वृक्षाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळतात? चंदन वृक्षाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात आढळतात. बांबूंची वने सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? बांबूची वने सर्वाधिक गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन साधारणतः कधी होते? महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 ते 10 जून दरम्यान होता. सर्वात कमी पाऊस पडणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? सर्वात कमी पाऊस पडणारा महाराष्ट्रातील जिल्हा सोलापूर. विदर्भात उन्हाळ्यात येणाऱ्या वादळांना काय म्हणतात? विदर्भात उन्हाळ्यात येणाऱ्या वादळांना आग्यावारे असे म्हणतात. मुर्देची धूप रोखण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? मुर्देची धूप रोखण्यासाठी पायऱ्याची शेती ही पद्धत योग्य आहे. कोकणात लाल रंगाची मृदा का आढळते? कोकणात लाल रंगाची मृदा लोहाच्या ऑक्साईडमुळे आढळते. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचे हवामान असते? कोकण किनारपट्टीवर सम आणि दमट हवामान असते. पठारी भागात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? पठारी भागात विषम आणि कोरडे प्रकारचे हवामान आढळते. महाराष्ट्रात कांदा उत्पादनात कोणता जिल्हा आघाडीवर आहे? महाराष्ट्रात कांदा उत्पादनात नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. बोर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? बोर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण मेहरुण जळगाव हे होय. चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चिकूच्या उत्पादनासाठी घोलवड पालघर या जिल्ह्यातील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात रेशीम उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात रेशीम उत्पादनासाठी गडचिरोली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. कृष्णा आणि वारणा नद्याच्या खोऱ्यात कोणत्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते? कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात ऊस या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. डाळिंब उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? डाळिंब उत्पादनासाठी सोलापूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोठे स्थापन झाले?
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथे स्थापन झाले. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहेत. गायीची देवणी ही जात कोणत्या जिल्ह्यात आढळते? गायीची देवणी ही जात लातूर या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई 1854 साली कावजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. हिंदुस्थान अँटिबायोटिकचा कारखाना कोठे आहे? हिंदुस्थान अँटिबायोटिकचा कारखाना पिंपरी पुणे येथे आहे. चलनी नोटाचा छापखाना कोठे आहे? चलनी नोटाचा छापखाना नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे आहे. महाराष्ट्रातील रेशीम उद्योग केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील रेशीम उद्योग केंद्र पैठण या ठिकाणी आहे. सहकारी तत्वावरील पहिला आशियातील कारखाना कोणता? सहकारी तत्वावरील पहिला आशियातील कारखाना प्रवरा साखर कारखाना लोणी या ठिकाणचा होय. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी औष्णिक विद्युत केंद्र बीड या जिल्ह्यात आहे. धोपावे नैसर्गिक वायू वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? धोपावे नैसर्गिक वायू वीज प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. भारतातील पहिले सौर शहर म्हणून कोणाची निवड झाली? भारतातील पहिले सौर शहर म्हणून ठाणे या शहराची निवड झाली. विद्युत निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? विद्युत निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. विदर्भातील अष्टविनायकापैकी वरदविनायक कोठे आहे? विदर्भातील अष्टविनायकापैकी वरदविनायक भद्रावती चंद्रपूर या ठिकाणी आहे. माळशेज घाट कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? माळशेज घाट ठाणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. दीक्षाभूमी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोठे आहे? दीक्षाभूमी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ नागपूर येथे आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी पुणे येथे आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान देहू पुणे होय. एलिफंटा लेणी घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? एलिफंटा लेणी घारापुरी रायगड या जिल्ह्यात आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडा कोठे आहे? ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई मुंबई येथे आहे. अंधेरी येथील लेण्यांना काय म्हणतात? अंधेरी येथील लेण्यांना महाकाली लेणी असे म्हणतात. सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला? सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. विजयदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्ग हा जलदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई शहर होय. 2011 नुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? 2011 नुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 54.78% आहे. सर्वात जास्त अनुसूचित जाती एस.टी. लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त अनुसूचित जमाती एस.टी. लोकसंख्या असलेला जिल्हा नाशिक होय. सर्वात जास्त अनुसूचित जमाती एस.सी. लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या असलेला जिल्हा पुणे होय. महाराष्ट्राचा साक्षर दर किती आहे? महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% इतका आहे. पुरुषाची साक्षरता किती टक्के आहे? पुरुषाची साक्षरता 88.38% इतकी आहे. स्त्रियांची साक्षरता किती टक्के आहे? स्त्रियांची साक्षरता 75.87% इतकी आहे. विभाजनानंतर ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या किती कमी झाली? विभाजनानंतर ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1.10 कोटीवरून 40 लाखाच्या आसपास. महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर सर्वात कमी कोठे आहे? महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर सर्वात कमी मुंबई येथे आहे. सर्वात जास्त नागरीकरण झालेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त नागरीकरण झालेला जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर होय. हिंगोली जिल्हा कोणत्या डोंगर रांगेत वसलेला आहे? हिंगोली जिल्हा अजिंठा डोंगर रांगेत वसलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या नदीवर अरुणावती प्रकल्प आहे? यवतमाळ जिल्ह्यात अरुणावती प्रकल्प आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेली राज्याची सीमा कोणती? यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेली राज्यांची सीमा तेलंगणा होय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर निर्मिती कशामुळे झाली? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली.
बुलढाणा जिल्ह्यात कोणते प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे? बुलढाणा जिल्ह्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात मोठे धरण कोणते? हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण इसापूर धरण पैनगंगा नदीवर होय. यवतमाळला कोणत्या पिकाचे कोठार म्हणतात? यवतमाळला पांढऱ्या सोन्याचा कापूस प्रसिद्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प नळगंगा नदीवर आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पीक कोणते? हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पीक सोयाबीन आणि हळद होय. यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कोणत्या पठारात प्रकारचे आहे? महाराष्ट्रातील दख्खनचे पठार लाव्हा पठार प्रकारचे आहे. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल होय. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन होय. महाराष्ट्राची राज्य खेळ कोणता? महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी होय. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी होय. कोकण रेल्वेवर सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? कोकण रेल्वेवर सर्वात लांब पूल शरावती नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच घाट थळघाट होय. सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी होय. सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काय होते? सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वाढत जाते. नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्रातून 54 किलोमीटर वाहते. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतात होतो. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मुलताई बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? वैनगंगा नदीचा उगम मैकल पर्वत रांगेत होतो. मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते? मुठा नदी पुणे या शहरातून वाहते. महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी कोणती? महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी नागपूर होय. महाराष्ट्रातील क्रेप सिटी द्राक्षांचे शहर कोणते? महाराष्ट्रातील ग्रेप सिटी द्राक्षांचे शहर नाशिक होय. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर कोणाला म्हणतात? महाराष्ट्रातील मिनी काश्मीर महाबळेश्वरला म्हणतात. महाराष्ट्रातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? महाराष्ट्रातील स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होय. महाराष्ट्रातील पॅलेस ऑफ मिरर्स कोठे आहे? महाराष्ट्रातील पॅलेस ऑफ मिरर्स वाडा जळगाव येथे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा नांदेड आणि यवतमाळ होय. या दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 16 तालुके आहेत. मराठवाड्यात एकूण किती तालुके आहेत? मराठवाड्यात एकूण 76 तालुके आहेत. सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? सर्वात कमी तालुके कोकण प्रशासकीय विभागात आहेत. एकूण 50 तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात छोटा विभाग कोकण विभाग होय. नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण झाला? नाशिक जिल्ह्याचे विभाजन झाले नाही. धुळ्याचे विभाजन होऊन नंदुरबार तयार झाला. अकोला जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? अकोला जिल्ह्याचे विभाजन 1 जुलै 1998 तेव्हा वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली. भंडारा जिल्ह्यातून कोणता जिल्हा वेगळा झाला? भंडारा जिल्ह्यातून गोंदिया हा जिल्हा वेगळा झाला. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नसलेले जिल्हे कोणते? महाराष्ट्रात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. प्रशासकीयदृष्ट्या पुणे विभागात किती जिल्हे आहेत? प्रशासकीयदृष्ट्या पुणे विभागात 5 जिल्हे आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. अमरावती विभागात किती जिल्हे आहेत? अमरावती विभागात 5 जिल्हे आहेत. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. भामरागड डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड डोंगररांगा गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. पुणे आणि बारामती दरम्यान कोणता घाट आहे? पुणे आणि बारामती दरम्यान दिवे घाट आहे.
वाई आणि महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट आहे? वाई आणि महाबळेश्वर दरम्यान पसरणी घाट आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता? कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट आंबा घाट होय. नाशिक आणि मुंबई दरम्यान कोणता प्रसिद्ध घाट आहे? नाशिक आणि मुंबई दरम्यान थळघाट, कसारा घाट आहे. सातपुडा पर्वतरांगामधील सर्वात उंच डोंगर कोणता? सातपुडा पर्वतरांगामधील सर्वात उंच डोंगर तोरणमाळ डोंगर होय. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. मंजरसुबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मंजरसुबा डोंगर हे बीड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर कोणत्या टेकड्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर भामरागड, चिरोली आणि गायपुरी टेकड्या आहेत. पठारावरील डोंगररांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा. सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव. महाराष्ट्रातील कोणती नदी अधूनमधून वाहणारी नदी मानली जाते? महाराष्ट्रातील काताळ नदी कोकण ही अधूनमधून वाहणारी नदी मानली जाते. वर्धा आणि वैनगंगा यांचे एकत्रित प्रवास काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा यांचे एकत्रित प्रवास प्राणहिता असे म्हणतात. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उजनी धरण सोलापूर या जिल्ह्यात आहे. दूधगंगा प्रकल्प कोणत्या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? दूधगंगा प्रकल्प महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. पेंच नदीवर कोणता प्रकल्प आहे? पेंच नदीवर तोतलाडोह, नागपूर हा प्रकल्प आहे. मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळा धरण अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे? हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णा नदीवर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्प कोठे आहे? यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्प बाभुळगाव येथे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प देऊळगाव राजा या तालुक्यात आहे. पूर्णा नदी ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? पूर्णा नदी ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास काय होते? विदर्भाचे पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास वाढत जाते. महाराष्ट्रात कोरडा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोरडा जिल्हा म्हणून अहमदनगर पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ओळखला जातो. सागवानासाठी प्रसिद्ध असलेले अहेरी जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे? सागवानासाठी प्रसिद्ध असलेले अहेरी जंगल गडचिरोली या जिल्ह्यात आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यात आहे. गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणते? गव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य राधानगरी कोल्हापूर या जिल्ह्यातील आहे. महाडोक पक्षी अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्यात पसरले आहे? महाडोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यात पसरले आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ येथे आहे. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड या जिल्ह्यातील आहे. कोयना अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोयना अभयारण्य शेकरू आणि बिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोह खनिजाचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? लोह खनिजाचे सर्वाधिक साठे गडचिरोली या जिल्ह्यात आढळतात. मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान नागपूर आणि तुमसर भंडारा येथे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने बॉक्साईट हे खनिज आढळते. दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले उमरेड कोठे आहे? दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले उमरेड हे नागपूर येथे आहे. चुनखडीचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? चुनखडीचे साठे सर्वाधिक यवतमाळ या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोल्हापूर होय. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर येथे कधी सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना बेलापूर येथील 1920 साली सुरू झाला. HMT घड्याळाचा कारखाना कोठे आहे? HMT घड्याळाचा कारखाना तुमसर भंडारा या ठिकाणी आहे. हिमवृशालीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? हिमवृशालीसाठी छत्रपती संभाजीनगर हे शहर प्रसिद्ध आहे.
सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक ज्वारी होय. हळदीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? हळदीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले शहर सांगली होय. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे उत्पादन कुठे होते? महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे उत्पादन महाबळेश्वर, सातारा येथे होते. चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले डहाणू कोणत्या जिल्ह्यात आहे? चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले डहाणू पालघर या जिल्ह्यात आहे. संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा नागपूर होय. केळी संशोधन केंद्र कोठे आहे? केळी संशोधन केंद्र यावल, जळगाव येथे आहे. द्राक्ष उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. मेंढी संशोधन केंद्र कोठे आहे? मेंढी संशोधन केंद्र पदेगाव, सातारा आणि दहिगाव येथे आहे. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे? कोकण रेल्वेची एकूण लांबी 741 किलोमीटर इतकी आहे, तर महाराष्ट्रात 382 किलोमीटर आहे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कधी धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी धावली. महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लांब रेल्वे बोगदा करबुडे कोकण रेल्वेवर आहे, 6.5 किलोमीटर. मुंबई पुणे दरम्यान असणारा बोगदा कोणता? मुंबई पुणे दरम्यान असणारा बोगदा खंडाळा बोगदा होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर मुंबई बंदर होय. नव्याने विकसित केलेले वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नव्याने विकसित केलेले वाढवण बंदर पालघर या जिल्ह्यात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 NH3 कोणत्या दोन शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 NH3 हा मुंबई, आग्रा या दोन शहरांना जोडतो. पुणे बेंगळुरू महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? पुणे बेंगळुरू महामार्गाचा नवीन क्रमांक NH48 हा आहे. शिवनेरी ही बससेवा कोणामार्फत चालवली जाते? शिवनेरी ही बससेवा MSRTC मार्फत चालवली जाते. महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव पाचगाव, नागपूर होय. दोन महानुभाव पंथाचे महत्त्वाचे ठिकाण रुद्रपूर कोठे आहे? दोन महानुभाव पंथाचे महत्त्वाचे ठिकाण रुद्रपूर अमरावती येथे आहे. गजानन महाराजांची समाधी कोठे आहे? गजानन महाराजांची समाधी शेगाव, बुलढाणा येथे आहे. अष्टविनायकापैकी चिंतामणी कोठे आहे? अष्टविनायकापैकी चिंतामणी थेरूर, पुणे येथे आहे. साईबाबाचे मंदिर कोठे आहे? साईबाबाचे मंदिर शिर्डी, अहमदनगर येथे आहे. संत गाडगेबाबाचे निर्वाण कोठे झाले? संत गाडगेबाबाचे निर्वाण वलगाव, अमरावती येथे झाले. कोकणातील गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोकणातील गणपतीपुळे रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवर कोणत्या प्रकारच्या पाण्याने भरलेले आहे? लोणार सरोवर हे खारे आणि अल्कधर्मी पाण्याने भरलेले आहे. अजिंठा लेणी कोणत्या कालखंडातील आहे? अजिंठा लेणी वाकाटक आणि गुप्त कालखंडातील आहे. बीबी का मकबरा कोठे आहे? बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. पवनार आश्रम कोठे आहे? पवनार आश्रम वर्धा येथे आहे. पवनार आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केले आहे. महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक कोठे आहे? महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार होय. महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ 2001 ते 2011 किती टक्के होती? 15.99% होती. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात कितवा क्रमांक लागेल? लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात 10वा क्रमांक लागेल. 0 ते 6 वयोगटातील सर्वात कमी लिंगोत्तर कोठे आहे? 0 ते 6 वयोगटातील सर्वात कमी लिंगोत्तर बीड येथे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर मुंबई होय. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला विभाग कोणता? सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला विभाग कोकण विभाग होय.
ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक पुणे या जिल्ह्यात आहे. अनुसूचित जमातींची एसटी टक्केवारी सर्वाधिक कोठे आहे? अनुसूचित जमातीची एसटीची टक्केवारी सर्वाधिक नंदुरबार येथे आहे. अनुसूचित जातींची एससीची सर्वाधिक लोकसंख्या कोठे आहे? अनुसूचित जातीची एससीची सर्वाधिक लोकसंख्या पुण्यात येथे आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळ भारताच्या किती टक्के आहे? महाराष्ट्र क्षेत्रफळ भारताच्या 9.36% इतके आहे. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी कोकण किनारपट्टी या नावाने ओळखली जाते. सह्याद्री पर्वताचा पायथा कोणत्या दिशेला आहे? सह्याद्री पर्वताचा पायथा पश्चिमेकडे आहे. दख्खनच्या पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होते? दख्खनच्या पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते. महाराष्ट्रातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? महाराष्ट्रातील सर्वात जुनी पर्वतरांग सातपुडा सह्याद्री होय, तर भारताची सर्वात जुनी पर्वतरांग अरवली होय. गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील मिनी ताजमहाल कशाला म्हणतात? महाराष्ट्रातील मिनी ताजमहाल बीबी का मकबऱ्याला म्हणतात. महाराष्ट्रातील पहिले मराठी विद्यापीठ कोठे प्रस्तावित आहे? महाराष्ट्रातील पहिले मराठी विद्यापीठ रिद्धपूर अमरावती येथे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.